नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त ढाबा स्टाईल, स्ट्रीट स्टाईल जे पण काही म्हणाल असा आलू पनीर पराठा बनवणार आहोत। आपण पनीर पराठाही बनवतो आणि आलू पराठाही बनवतो, पण आज आपण आलू पनीर मिक्स पराठा बनवणार आहोत। तर अगदी आहे त्या साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात, त्यांना तर हा पराठा खूप आवडतो। तसंही मुलांना चीज, पनीर हे खायला खूप आवडतं। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी कणिक घेतलेली आहे। आता कणकेमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, त्यानंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। कारण खूप घट्ट किंवा खूप पातळ जर आपण कणिक भिजवली तर पराठे लाटायला प्रॉब्लेम येऊ शकतो। आता ह्या पद्धतीने कणिक मी भिजवून घेतलेली आहे। थोडंसं तेल घालायचं आणि ह्या कणकेच्या गोळ्याला छान मऊसूत करून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होतं, कणिक छान भिजल्या जाते आणि मुरायला देखील मदत होते। आता हे साईडचं लागलेलं पीठ काढून हा गोळा आपण जोपर्यंत आपलं स्टफिंग तयार होत नाही तोपर्यंत रेस्ट करायला ठेवणार आहोत। आता कणिक तर भिजवून होत आलेली आहे, आपण स्टफिंगची तयारी करणार आहोत। तर स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 कांदे, कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। हे सगळं छान बारीक चिरून घ्यायचं आहे। कांदा देखील जेवढा शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे। ह्यामुळे काय होतं, पराठे लाटताना आपल्याला त्रास होणार नाही। कांदा चिरण्याऐवजी तुम्ही कांदा किसूनही घालू शकता। तर ह्याच पद्धतीने कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा परतून वगैरे घालण्याची गरज नाही आहे, कच्चा कांदाच आपल्याला पराठ्यामध्ये घालायचा आहे। हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घालणार आहोत। तुम्हाला जर वाटण करून घालायचं असेल तर तुम्ही वाटण करून देखील घालू शकता। कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण मस्तपैकी बारीक चिरून घेतली आहे। साधारणपणे पावशेर पनीरसाठी 3 ते 4 उकडलेले बटाटे घ्यायचे आहे। पनीर आणि उकडलेला बटाटा खिसून घ्यायचा आहे। बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर बटाटा कमी आणि पनीर जास्त हवा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता। बटाटा उकडून घातल्यामुळे बाइंडिंगला मदत होते। आता बटाटा आणि पनीर ही दोन्ही व्यवस्थित आपण किसून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत। हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला जे मसाले घालायचे आहेत ते मसाले आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर घरात असलेल्या एकदम बेसिक मसाल्यापासून आपण हे पराठे बनवणार आहोत। सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। आता आपण धना-जिरा पावडर घालून घेतलेली आहे। धना-जिरा पावडर घातल्याच्या नंतर हळद घालायची, हळदीमुळे कलर छान येतो। किचन किंग मसाला घातलेला आहे, लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे। हिरवी मिरची बारीक चिरून घातल्यामुळे तिखटाचं प्रमाण जरा बेताचंच ठेवायचं आहे। आता सगळं साहित्य घातल्याच्या नंतर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता ऑलमोस्ट आपलं स्टफिंग बनवून तयार आहे। तर तुम्ही पनीर पराठा करताना कसा करता कमेंट करून नक्की सांगा। कांदा परतून घालता की कच्चा घालता ते देखील सांगायला विसरू नका। तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करणार आहोत। ह्यासाठी मी कणिक घेतलेली आहे, त्यातला एक गोळा छान मऊ करून घ्यायचा आहे आणि पराठ्याला लावण्यासाठी मी ह्या प्लेटमध्ये बटर घेतलेला आहे। तर बटरच्या ऐवजी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर देखील करू शकता। आता एक गोळा घेतलेला आहे, त्याचे छोटे छोटे 2 गोळे करून घ्यायचे आहेत। ते देखील छान मस्त मळून घ्यायचेत आणि पुरीपेक्षा थोड्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने पातळ अशा आपण 2 पोळ्या लाटून घेणार आहोत। तुम्ही ह्या ट्रिकने किंवा ह्या पद्धतीने पराठे नक्की बनवा। तुमचे पराठे अजिबात फुटणार नाही आणि स्टफिंग त्यातून बाहेर येणार नाही। तर ह्याच पद्धतीने मी दुसरी देखील पोळी लाटून घेते। तर तुम्ही पराठे करताना कसे करता कमेंट करून सांगा। ह्याच पद्धतीने करता की पुरणपोळीसारखा आतमध्ये गोळा भरून मग पराठा लाटून घेता? तर आता ह्या पद्धतीने मी 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत।
तर ह्या पद्धतीने केल्यामुळे सारण आपल्याला खूप जास्ती प्रमाणामध्ये घालता येतं, त्यामुळे मी ह्याच पद्धतीने शक्यतोवर पराठे करते। तर आता जेवढं आपल्याला भरायचं आहे तेवढं सारण छान भरून घ्यायचं आहे आणि दुसरी लाटलेली पोळी याच्यावर ठेवायची आहे। आता दुसरी पोळी ठेवल्यानंतर हे कडेचे जे काठ आहेत ते व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं जे सारण आहे ते पराठ्याच्या बाहेर येणार नाही आणि अनवॉन्टेड किंवा एक्स्ट्राची जी पोळी आहे ती पोळीचे काठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर पिझ्झा कटरच्या किंवा चाकूच्या साहाय्याने ही एक्स्ट्राच्या पोळीचे जे काठ आहेत ते काढून घ्यायचे, म्हणजे सारण अगदी कडेपर्यंत पोहोचले जातं। आता पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून पराठा छान हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर तुमचे फ्रेंड्स किंवा नातेवाईक त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि तुमचे जर काही सजेशन असतील ते देखील तुम्ही मला देऊ शकता, किंवा तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठली रेसिपी बघायला आवडेल हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर ह्याच पद्धतीने पराठा आपण लाटून घेतलेला आहे। ह्याच पद्धतीने मी दुसरा पराठा देखील बनवून घेणार आहे। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठले पराठे बनवता, मेथी पराठा, आलू पराठा, पनीर पराठा, कुठला पराठा जास्त आवडतो, किंवा माझ्या चॅनलवर देखील 2 ते 3 पराठ्याचे व्हिडिओ आपण केलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडला कमेंट करून नक्की सांगा। आता सेम प्रोसेस करायची आहे। ह्याच पद्धतीने आपण दोन्ही पोळे लाटून घेतलेले आहे। आता जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं सारण घ्यायचं आहे, ते सारण आपण पराठ्यामध्ये भरून घेणार आहोत आणि यानंतर दुसरी पोळी त्याच्यावर ठेवून एक्स्ट्राची पोळी पिझ्झा कटरच्या साहाय्याने काढून साईडच्या काठापर्यंत स्प्रेड होईल ह्या पद्धतीने हलक्या हाताने पराठा लाटून घेणार आहोत। दुसरीकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, जोपर्यंत आपला पराठा बनवून होईल तोपर्यंत तवा छान गरम होईल आणि मग पराठे आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत। तर हलकंसं पीठ लावून याचे काठ दाबून ह्याला परत छान हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। तर ह्याच पद्धतीने मी 2 पराठे बनवून घेतलेले आहे, जे आता आपण भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता पराठा कुठेही फुटलेला नाहीये आणि सारण देखील अजिबात बाहेर आलेलं नाहीये। तर आता तवा छान गरम झालाय, आपण ह्याच्यावर पराठे टाकून बटर लावून पराठे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे, मध्यम आचेवरच आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत। आता एक बाजू भाजून झाली की लगेच पराठा उलटवून घ्यायचा आहे आणि वरून मस्तपैकी बटर लावायचं आहे। हा पराठा तुम्ही टोमॅटो केचप, दही किंवा अगदी हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी कशासोबतही खाऊ शकता। जेवढा हवा असेल तेवढं बटर लावून पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही बटरचा वापर न करता थोडंसं साजूक तूप लावून पराठे भाजले तरी देखील काहीच हरकत नाही। तर एक बाजू भाजून झालेली आहे, आता याला उलटवून आपण दुसरी बाजू भाजून घेणार आहोत। तर आता बटर परत एकदा लावून घ्यायचं आणि पराठा छान भाजून घ्यायचा। तुम्हाला जर खूप चटपटीत असं हवं असेल तर तुम्ही सारणामध्ये आमचूर पावडर, चाट मसाला किंवा लिंबाच्या रसाचा वापर देखील करू शकता। आता बटर लावून ही बाजू देखील आपण उलटवून परत एकदा थोडासा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, हा पराठ्याचा व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगा। आता ह्याच पद्धतीने मी दोन्ही पराठे भाजून घेतलेले आहेत आणि दोन्ही पराठे आता आपण मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। पराठे खाण्यासाठी रेडी आहेत, गरम गरमही खाऊ शकता, टिफिनमध्येही देऊ शकता। तर मैत्रिणींनो, हे पराठे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।